कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहला सुख झाले हो साधनी साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम भूतांचे पालन दयातीचे नाव भूतांचे पालन दयातीचे नाव भूतांचे पालन दयातीचे नाव भूतांचे पालन निर्दळन कंटकांचे अनेक निर्दळन कंठकाजी निर्दळन कंठकाजी धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे आपत्याचे नाव न विचारिता नित 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 फलतेची उन्नत करी सना धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार हे सारथी निवडिले सारा सार कामने धर्म रक्षावयासाठी तुकामने धर्म रक्षावयासाठी कामने धर्म रक्षावयासाठी तुकामने धर्म रक्षावयासाठी देवासाठी जन्म घेणे देवासाठी जन्म धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार निवडिले सारा विठोबार कुमार हरी जय 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय हो वा वा वारकरी हरी ओम हवा
तिचे नाव दया तिचे नाव भूतांची
हरे राम हरे निवडले सार निवडले सार क्या बात है सारते
कडूस आणि गावकऱ्यांनी मला इथं येऊन तो माईक 8 दिवस सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि आज भैरवनाथांचा जन्म आहे, त्याबद्दल मी एक छोटंसं पुरण बसवलेलं आहे भैरवनाथांच्या जन्मानिमित्त, ते तुम्हाला मी सादर करून दाखवतो. आवडलं तर नक्की टाळी वाजवा. अगोदर पडांत करून दाखवतो, त्याच्यानंतर वाजवून दाखवतो. तो माईक द्या ना तो. ओ सच हा तो तिथे लावा, तो माईक द्या. हे बघा, संगीत विशारद मृदंगाचार्य मृदंग विशारद अंगदजी महाराज होडशीळ या ठिकाणी आता भैरवनाथाचं परण या ठिकाणी सादर करणार आहेत. भैरवनाथ की जय, भैरवनाथ की जय, भैरवनाथ की जय. भैरवनाथ की जय, भैरवनाथ की जय, भैरवनाथ की जय. भैरवनाथ की जय, भैरवनाथ की जय, भैरवनाथ की जय. वाव, टाळी वाजवा. सर्वांनी मला शेवटला भैरवनाथ की जय, भैरवनाथ की जय, भैरवनाथ की जय. भैरवनाथ की जय, भैरवनाथ की जय, भैरवनाथ की जय. निवडिले सारे, निवडिले निवडिले सारे, सारे हे निवडिले सारे, सारे
तिचे नाव, दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकांचे, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार सार हे. पाप त्याचे नाव, पाप त्याचे नाव, न विचारिता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार सार हे. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, देवासही आटी जन्म घेणे, धर्म रक्षावया अवतार घेसे. विठाल विठाल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातो मुनिंदे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संदाजिया, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारुनी आता. काय माझी वाणी मानिल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझेवर निगुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह राधलो, तुमचा अनुग्रह राधलो, करुणा करा दया दयाळा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह राधलो, पावन झालो ज्ञानेश्वरा, करुणा करा ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी दयातीचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार हे विठाला प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मुखातून प्रकटलेला 1608 साली ज्यांचा जन्म झाला आणि 1650 साली जे निघून गेले अशा जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखातून प्रकटलेला देवाच्या जन्माचा अभंग चाललेल्या अखंड नामयज्ञ सोहळ्याच्या 49 वर्षामध्ये संपन्न होत असणाऱ्या अखंड नामयज्ञ सोहळ्याच्या आजच्या या देव जन्माच्या कीर्तन रूपी प्रसंगी घेतलेला आहे विठाला अभंग तुकाराम महाराजांचा आहे तुकाराम महाराजांच्या गाथेमधला आहे आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबर आहे मृत्यू लोकामध्ये देवाचे अवतार काय होतात आणि अवतार झाल्यानंतर देव काय प्रस्थापित करतात अशा आशयाचा संदर्भ सांगणारा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा आणि देव जन्माचं विशेषत्वानं वर्णन करणारा अभंग आज या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे विठाला या अभंगाच्या माध्यमातून संतांनी आपल्यावरती उपकार केला आणि या उपकाराच्या माध्यमातून आपल्या काळजातले दोष बाजूला काढण्यासाठी अभंगाची रचना या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाली कारण जगाच्या पाठीवरती महाराष्ट्राची एकमेव अशी भूमी आहे की या भूमीमध्ये सगळ्यात जास्त परमार्थाचं साहित्य जन्माला आलं अशी एकमेव भूमी जगाच्या पाठीवरती कोणती असेल तर ती महाराष्ट्राची भूमी आहे आणि आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेला आहोत हे सगळ्यासाठी संतांनी निर्माण केलं सर्व जाती धर्मासाठी पंथासाठी निर्माण केलं आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा माणूस कोणत्या जातीत जन्माला आलाय हे महत्त्वाचं नाही माणूस महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलाय हे महत्त्वाचं आहे विठाला कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत चांगलं आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आहे 49वं वर्ष आहे अजून 1 वर्षानं 50 वर्ष त्या ठिकाणी होणार आहे 50व्या वर्षामध्ये तुमचा नामयज्ञ सोहळा पुढच्या वर्षी पोहोचणार आहे आणि 50 वर्ष जेव्हा त्या ठिकाणी असेल तेव्हा या संपूर्ण पारनेर परिसरामध्ये कडोसगावचा सप्ताह मात्र 50 वर्षामध्ये निश्चितपणाने 1 नंबरचा सप्ताह या ठिकाणी असल्याशिवाय राहणार नाही कारण तुमचं दैवत हे जागृत दैवत आहे मी अनेक भैरवनाथाच्या मंदिरामध्ये गेलो परंतु हे असं मंदिर आहे इथं आल्यानंतर माणसाला निश्चितपणानं अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही असं एकमेव मंदिर म्हणजे जर तुमचं कोणतं असेल तर हे तुमच्या कडोसगावचं मंदिर आहे लक्षात ठेवा कारण इथली मूर्ती जी आहे किंवा इथल्या असणारा भैरवनाथ आहे तो जागृत आहे देव जागृत केव्हा होतो लक्षात ठेवा जेव्हा सगळी लोक कित्येक वर्षापासून या असणाऱ्या मूर्तीविषयी जेव्हा आस्था आणि भक्ती करतात तेव्हा त्या आस्थेनं त्या असणाऱ्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होतं आणि त्या चैतन्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होते आणि एकदा त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली का ते दैवत जागृत होतं म्हणून हे दैवत जागृत दैवत आहे म्हणून खऱ्या अर्थानं भैरवनाथाचं जागृत दैवताचा असणारा नाम सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांनीच मला या ठिकाणी बोलवलं कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे सगळे आयोजक नियोजक सर्व असणारे ग्रामस्थ असतील सर्व भाविक असतील सर्व तरुण मंडळी असतील सर्वच कार्यक्रमाच्या निमित्तानं उत्तम प्रकारचं गायन करणारे हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज सचिन महाराज गणेश महाराज भगवान महाराज मृदुंगाच्या माध्यमातून निश्चितपणानं ज्यांचा मृदुंग बोलतो असे असणारे अंगद महाराज खऱ्या अर्थानं त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो त्याचप्रमाणे सर्वच असणारे महाराज मंडळी असतील वैजनाथ महाराज असतील गैनाचार्य असतील व्यासपीठ चालक असतील विनेकरी असतील गरुड पुष्प आणणारे असतील छत्रपती यूट्यूब चॅनलवरती सर्व कीर्तनाला लाईव्ह दाखवणारे सर्व आमचे असणारे मित्र असतील त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सर्व आयोजक नियोजक गावातील सर्वच असणारे मार्गदर्शक असतील
सरपंच, उपसरपंच, आयोजक, नियोजक, संयोजक, सदस्य, त्याचप्रमाणे श्यामकांत मोक्ष असतील, संतोषजी लंके असतील, दादा महाराज या ठिकाणी असतील, त्याचप्रमाणे दिलीपजी दिवटे असतील, तसंच त्या ठिकाणी पंडित मोक्ष असतील, सगळेच नावं या ठिकाणी आहेत. खेशे मेजर असतील, उपस्थित सर्वच या ठिकाणी. त्याचप्रमाणे मंडपाचं सौजन्य गेल्या 5 वर्षापासून देणारे कनसे महाराज असतील. खऱ्या अर्थानं उपस्थित सर्वच माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी, गावातील सर्व असणारे टाळकरी असतील, माळकरी असतील, बिगळ माळकरी असतील, सर्व भाविक असतील, जागे असले असतील, अर्धे झोपेमध्ये असतील, असे असणारे सगळेच भाविक आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण हे तुमच्या गावाचं ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवत म्हणजे गावाचं रक्षण करणारी देवता, गावाचं रक्षण करणारी देवता आहे. सगळ्या गावामध्ये भैरवनाथाचं मंदिर नाही, आमच्या गावात नाही, आणि तुमच्या गावामध्ये भैरवनाथाचे हे मंदिर आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं धन, धान्य आणि संपत्ती या गावाला दुष्काळात सुद्धा कमी नाही. म्हणून खऱ्या अर्थानं हे ग्रामदैवतच गावाचं रक्षण करणार आहे. आणि गावाचं रक्षण करणाऱ्या देवताला क्षेत्रपाल म्हणतात. कोणता पाल? क्षेत्रपाल. या संपूर्ण क्षेत्राचं पालन करणारा अनादी कालखंडामध्ये, जेव्हा आपला कुणाचा जन्मही नव्हता तेव्हा अनादी कालखंडापासून हे गाव तसं पाहिलं तर खड्ड्यात आहे. आणि इथून पुढे या सगळ्या असणाऱ्या पठार भागावरती नजर ठेवण्यासाठी या गावामध्ये ज्या देवतेची स्थापना झाली ती देवता म्हणजे भैरवनाथ आहे, तो क्षेत्रपाल आहे. आणि अशा क्षेत्रपाल असणाऱ्या भैरवाची आज उपासना आणि जन्म सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची पंगत आहेत, खरं तर पंक्तीला खूप नाव आहेत, पण खऱ्या अर्थानं सगळीच लोक भाग्यवान आहे. देवानं तुम्हाला इतरांच्यापेक्षा थोडं काहीतरी जास्त दिलं, देवानं तुम्हाला इतरांच्यापेक्षा थोडंफार काहीतरी जास्त दिलं, त्याच्यातलं थोडं उरलं आणि ते उरलेलं तुम्ही समाजाला परत दिलं, त्या लोकांना भाग्यवंत म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणून त्या सगळ्या भाग्यवंतांना मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद देतो. कीर्तनाचं सौजन्य घेणारे सर्व असणारे संयोजक असतील, पंढरीनाथ मोंक्ष असतील, भीषण मोंक्ष असतील, दिलीप मोंक्ष असतील, त्याचप्रमाणे रामदास दिवटे, हरिश्चंद्र गायकवाड, शिवाजी लंके, दादा भाऊरावडे, विठ्ठल गावटे, दादाराम दिवटे, प्रवीण लंके, आप्पासाहेब भालेकर, भाऊसाहेब पळसकर, हरिभाऊ रावडे, सुरेभान रावडे, रावसाहेब खंडू, ठुबे सिद्धेश्वरवाडी आणि सर्वच असणारे भाविक, कीर्तनाचं सौजन्य देणारे, पंगत देणारे सगळ्यांची नावं त्या ठिकाणी घेतलेली आहेत. दोन्ही बाजूला त्या ठिकाणी उभे असणारे भालदार चोपदार, म्हणजे हे भालदार चोपदार म्हणजे हे सुद्धा भैरवच आहेत, लक्षात ठेवा. भालदार चोपदार हे भैरवच आहेत, लक्षात ठेवा. देवाचं रक्षण करण्यासाठी, महाराजांचं रक्षण करण्यासाठी, धार्मिक कार्यक्रमाचं रक्षण करण्यासाठी ज्यांचा अवतार झालेला आहे त्यांना भैरव म्हणतात. आणि अशा भैरवाचा असणारा जन्माचा सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होतो आहे. पाहता पाहता 49 वर्ष झाले आणि पुढचं वर्ष असणारं सुवर्ण महोत्सव आहे. 25 वर्षामध्ये रौप्य महोत्सव होतो, 50 वर्षामध्ये सुवर्ण होतो आणि 75 वर्षामध्ये अमृत महोत्सव होतो. आणि माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही 49 वर्षाच्या या सोहळ्याला असाल तर 50व्या वर्षी तर तुम्ही असाल, पण जेव्हा याचा शताब्दी सोहळा असेल तेव्हा मंडपात जेवढे असतील भैरवनाथाच्या कृपेने सगळे असतील. एवढंच खऱ्या अर्थानं देवाकडे मागणं आहे. विठाला 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 विठाला. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकारामांच्या वाणीतील आहे. बसलेल्या लोकांनी ताट बसायचं, फ्रेश मध्ये बसायचं, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. टेन्शन घेतलं की माणसाला डायबिटीज होतो आणि टेन्शन घेतलं का माणसातल्या रक्ताची साखर वाढते. रक्तातली साखर वाढली का माणसाचं आयुष्य कमी होतं. मग माणसानं रक्तातली साखर वाढता कामा नये, तर माणसानं आपल्या तोंडातली म्हणजे जिभेवरची साखर वाढली पाहिजे. जिभेवरची साखर वाढली तर माणसाचं आयुष्य वाढतं आणि रक्तातली साखर वाढली तर माणसाचं आयुष्य कमी होतं. पण कलियुगामध्ये माणसांनी ठरवलेलं आहे, रक्तातली वाढली तरी हरकत नाही, पण तोंडातली वाढून देणार नाही. रक्तातली किती वाढू द्या, पण आम्ही आमच्या बोलण्यातली त्या ठिकाणी वाढून देणार नाही. आणि खऱ्या अर्थानं सप्त्याचं नियोजन असं आहे की निदान या 7-8 दिवसामध्ये का होईना पण आपल्या बोलण्यातली साखर जर वाढली तर खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बोलण्यातली साखर वाढली पाहिजे. आणि जुन्या लोकांची म्हण आहे महाराज, बोल वेल जळून जातो, वेल जळून जातो पण माणसाचा बोल जळत नाही. तो कारण कायमस्वरूपी माणसाच्या अंतःकरणामध्ये राहतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, म्हणजे बोललाही पाहिजे आणि पाहायला पाहिजे. अशा असणारा या भैरवनाथाचा पावन सोहळा. आणि या पावन सोहळ्यामध्ये 10 ते 12चं हे कीर्तन आहे आणि 10 ते 12चं उशिरा असणारं कीर्तन आहे. पण ही देवता सुद्धा रात्री उशिरा जागी होणारी देवता आहे. ही देवता जी आहे ती दुपारी प्रसन्न होणार नाही, ही देवता सकाळी प्रसन्न होणार नाही,
ही देवता तिसरा प्रहरी प्रसन्न होणारी नाही, तर ही देवता रात्री 9च्या पुढे 12 ते 3च्या दरम्यान प्रसन्न होणारी देवता कोणती असेल तर ती भैरवनाथाची देवता आहे. विठाला अगदी फ्रेश बसायचं, टेन्शन घ्यायचं नाही, चिंता करायची नाही. चिंता केली की माणसाला आयुष्य कमी मिळतं म्हणून चिंता करायची नाही. चिंता करण्यापेक्षा माणसानं बसल्या बसल्या चिंतन जर केलं तर या चिंतनाच्या माध्यमातून आपलं सहज 2 तासामध्ये हरिभजन घडेल. आणि एकदा का हरिभजन घडलं की आयुष्याची चिंता दूर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संपूर्ण असणारे भाविक असतील, सर्व गायनाचार्य असतील, टाळकरी मंडळी असतील, उपस्थित सर्व असणारे भाविक असतील, सगळे लाईट डेकोरेशन सगळं सौजन्य देणारे असतील, पलीकडे असणारे सर्व असणारे भाविक असतील, जवळ बसलेले जवळ गावचे पाहुणे मंडळी असतील, लांब बसलेले लांबचे गावचे पाहुणे मंडळी असतील, पायरीवरती बसणारे आपले सर्व मित्र असतील. आणि या पायरीचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, मी जवळजवळ 7-8 वर्षापासून या कार्यक्रमाला येतो. पायरीवरती बसलेल्या पोराला पुढच्या वर्षी नोकरी लागते, लक्षात ठेवा. दरवेळेस पायरी बसणारी पोरं वेगवेगळी तेच नाही बसती, कारण मागच्या वर्षीच्या या वर्षापर्यंत नोकरीला गेलेले असतात, कामधंद्याला गेलेले असतात. कारण तुम्ही कोर्टाच्या पायरीवरती बसले नाही, तुम्ही दवाखान्याच्या पायरीवरती बसले नाही, तुम्ही देवाच्या पायरीवर बसलेत. आणि देवाच्या पायरीवरती बसल्यानंतर माणसाचं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणून खऱ्या अर्थानं पायरी कोणती धरावी तर पायरी देवाची हे द्वारी उभा क्षणा भारी, 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 देने मुक्ती दारी साधिएला, देने मुक्ती दारी साधिएला, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, देने मुक्ती दारी साधिएला, देने मुक्ती दारी साधिएला, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. देवाच्या दारात क्षणभर जर उभं राहिलं तर त्याला किती मुक्ती मिळतात? 4 प्रकारच्या मुक्ती मिळतात. क्षणभर उभं राहिलं तर 4 प्रकारच्या मुक्ती मिळतात. आणि 2 तास देवाच्या पायरीवरती बसल्यानंतर निश्चितपणानं आपल्याला ज्ञान मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण या कीर्तनाच्या ज्ञानाचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराच्या पाया नाही पडलं तरी चालतं, पण कीर्तनकार आणि वारकरी ज्या जागेवरती उभे असतात त्या जागेचं दर्शन घेतलं तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नाही घेतलं तर इथला ज्ञानाचा एकही कण आपल्याला घरी घेऊन जाता येणार नाही. ते आहे तेवढ्या पुरतं तुम्ही माना डोलवणार आहे तोपर्यंत ज्ञान तेवढं तुम्हाला राहणार. तुम्ही इथून उठून उभे राहिले का ज्ञान इथून तुम्ही घरी. मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. म्हणून तर आतापर्यंत आपण कित्येक ऐकले, जवळजवळ इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचे 100 ते 200 कीर्तन प्रवचन आपण आतापर्यंत ऐकले असते. पण एवढं ऐकून सुद्धा एकही ओवीन एकही अभंग आपल्या मनामध्ये आणि आपल्या मस्तकामध्ये राहत नाही. त्याचं एकमेव कारण आहे, ते ऐकत असताना किंवा ऐकून झाल्यानंतर आपण त्या ज्ञानाला लीन झालो नाही. नम्र झाला भूता त्या ज्ञानाला लीन झालं की मग ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि लीन झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून लीनता ही सगळ्यात महत्वाची शिक्षणातली पहिली पायरी आहे. शिक्षणातली दुसरी पायरी आहे छडी लागे छमछमन विद्याई. आता विद्यार्थ्यांना हाणायचं नाही म्हणून विद्याही राहिली नाही, छडी राहिली नाही आणि छमछम आता काही राहिलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं काळ आता इथून पुढच्या काळामध्ये फार बदललेला आहे. पण आज देवजन्माचं खऱ्या अर्थानं कीर्तन आहे की खऱ्या अर्थानं भैरवनाथाचा जन्म कशा पद्धतीने झाला आणि भैरवनाथाची उपासना कशा पद्धतीने केली जाते. भैरवनाथाची उपासना ही सकाम भक्ती आहे आणि इतर आपण सगळ्या देवांची जी भक्ती करतो ती निष्काम आहे. निष्काम याचा अर्थ देवा मला काहीच नको, फक्त तुझं नाव माझ्या मुखामध्ये असलं पाहिजे, याला म्हणायचं निष्काम भक्ती.
आणि या देवताची भक्ती निष्काम नसते, तर या देवताची भक्ती म्हणजे या देवाकडं काहीतरी मागावं लागतं, तेव्हा तो दिल्याशिवाय राहत नाही. मग याच्याकडं काहीतरी मागायचंय, त्याला म्हणायचं सकाम भक्ती. निष्काम भक्ती संतांनी केली आणि आपली जी भक्ती आहे ती सकाम भक्ती आहे. माऊलींच्या दारातला पिंपळ उपटून आणला आणि आपल्या दारात लावला तर सोन्याचा होईल का? नाही होणार. त्यांच्या दारातला पिंपळ हा सोन्याचा का आहे? त्याचं कारण त्या पिंपळाच्या समोर बसलेला माणूस खऱ्या अर्थानं अधिकारी संत आहे, म्हणून त्या पिंपळाला सुद्धा सोन्याची उपमा दिली. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, 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 जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करीन ते कायनो हे महाराज, करीन ते कायनो हे महाराज. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करीन ते कायनो हे महाराज, करीन ते कायनो हे महाराज. संतांच्या दारात उभा राहणाऱ्या पिंपळाला सोन्याचा पिंपळ म्हणतात. आणि तोच पिंपळ जर आपल्या दारामध्ये लावला तर त्याला सोन्याचा म्हणत नाही. संतांनी लावलेला वेल गगनावरती जातो, तयाचा वेलो गेला गगनावर आणि आपण लावलेला वेल वर्षात वाळून जातो. आपण लावलेला वेल वर्षात वाळून जातो, संतांनी लावलेला वेल गगनावरती जातो. आपण लावलेल्या वेलाला फुलं येतील का नाही याची गॅरंटी नाही, पण संतांनी लावलेल्या वेलाचा मोगरा फुलला तो आजपर्यंत फुलतच चाललेला आहे. संतांनी रेड्याच्या मुखावरती हात ठेवला तर रेडा बोलतो, आणि आपण सगळे रेड्यावर बसलो तरी रेडा. महिषपुत्र मुखे बोलाविनेश, 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 महिषपुत्र मुखे बोलाविनेश. चालविले भीती मैसोनिया, 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 नोहे हात माझा महिमा संता, नोहे हात मन महिमा संता. हे चालविले भीती मैसोनिया, 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 नोहे हात मन महिमा संता, नोहे हात मन महिमा संता, नोहे हात मन महिमा संता. आपण रेड्यावर बसलो ना महाराज, आपण रेड्यावर बसलो तरी रेडा बोलू शकत नाही, कारण संतांचं जगणं आणि आपलं जगणं वेगळे. त्यांनी जो केला ना संसार, तो संसार अवघाची संसार होता, आणि आपण जो करतोय तो स्वहिताचा संसार आहे. आपल्या संसाराची फळं सगळीच गोड निघतील याची गॅरंटी नाही, पण संतांनी जो परमार्थ केला त्या परमार्थाला आलेली सगळी फळं गोड निघल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत चरण रज लागत सहज, वासनेचे बीज जळून ये. भैरवनाथाला 3 प्रकारे नावानं ओळखलं जातं. 1 काळ भैरव, 2 भैरव, आणि 3 बटुक भैरव. बटुक भैरवाची जर सेवा केली तर धनधान्य आणि संपत्ती माणसाला कमी पडत नाही. तुमचा असणारा हे जे दैवत आहे ते दक्षिण मुखाचं दैवत आहे, आणि भगवान शिवशंकराच्या 5व्या मुखामधलं शेवटचं दक्षिणेकडचं मुख म्हणजे हे भैरवाचं मुख आहे.
म्हणून हे अत्यंत पावन असणारं, अत्यंत जागृत असणारं भगवान भैरवनाथाचं हे दैवत आहे. कारण तो दैवताच्या अनुष्ठानानं आजचा तुमचा कार्यक्रम गेल्या 49 वर्षापासून चालू आहे. त्याला मुख्य कारण म्हणजे हे ग्रामदैवत आहे. आणि म्हणून सप्त्यामधला हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे की या दिवशी या देवाचं चिंतन ऐकलं पाहिजे की मग भैरवनाथ म्हणजे नेमकं काय. भयापासून रक्षण करणारा, भीतीपासून रक्षण करणारा आणि 24 तासातला जो चौथा प्रहर आहे, ही देवता रात्रीचं बाहेर पडते. रात्रीचं बाहेर पडणाऱ्या देवतेकडे एक विद्या आहे, त्या विद्येचं नाव शाबरी विद्या आहे. ही शाबरी विद्या फक्त 2च माणसाकडे आढळते. एक म्हणजे भैरवनाथाकडे, दुसरं म्हणजे नाथ संप्रदायाकडे. नाथ संप्रदायाकडे ही विद्या आहे. ही विद्या जी आहे ती त्यांच्या झोळीतून बाहेर काढतात, त्याला अंगारा म्हणतात. जुन्या काळामध्ये डॉक्टर नव्हते, परंतु हे नाथ संप्रदायातले लोक ती झोळीतली विद्या काढून माणसाच्या कपाळाला लावली की कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर तो माणसाचा बरा होत होता. कारण त्यांची असणारी जी विद्या होती ती शाबरी विद्या होती. भैरवनाथाच्या गळ्यामध्ये सर्पाची माळ आहे. भैरवनाथाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे. एका मुखाचा रुद्राक्ष जर ज्याच्या गळ्यामध्ये असेल तर त्या माणसाला कधीच आजारी होत नाही. 2 मुखाचा रुद्राक्ष एखाद्याच्या गळ्यामध्ये असेल तर त्या माणसाचं धन धान्य आणि संपत्ती टिकून राहते. 3 मुखाचा रुद्राक्ष ज्याने आपल्या गळ्यामध्ये धारण केला त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कधीच गरिबी आणि दुःख येत नाही. 4 मुखाचा रुद्राक्ष ज्याने आपल्या आयुष्यामध्ये धारण केला त्या माणसाची मानसिकता कधी बिघडत नाही. 5 मुखाचा रुद्राक्ष जर धारण केला तर 5 मुखाचा रुद्राक्ष धारण केल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये कठीण संकट आलं तरी ती संकटाचे पार करण्याची ताकद त्या माणसामध्ये निर्माण होते. 6 मुखाचा जर रुद्राक्ष धारण केला तर 6 शास्त्राचं ज्ञान होतं. 7 मुखाचा रुद्राक्ष जर धारण केला तर माणसाला सुतल, आतल, वितल, तलातल, महातल, रसातल, सप्तपातालांचं ज्ञान होतं. 8 मुखाचा जर त्या ठिकाणी रुद्राक्ष धारण केला तर अष्टमासिद्धी जाग्या होतात. 9 मुखाचा रुद्राक्ष धारण जर केला तर 9विधा भक्ती घडते. 10 मुखाचा त्या ठिकाणी जर रुद्राक्ष धारण केला तर 10 इंद्रियावरती नियंत्रण प्राप्त होतं. 11 मुखाचा रुद्राक्ष धारण केला तर काळ भैरव जो आहे तो त्याला काळापासून भीती राहत नाही. आणि 1000 रुद्राक्ष या अंगावरती धारण केले तर त्या माणसाच्या पाया पडण्यासाठी स्वतः भगवान शिवशंकर त्याच्या पाया पडतात. एवढी ताकद रुद्राक्षाची. म्हणून हिमालयामध्ये जेवढे साधू ना महाराज त्या साधूंच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ नाही पण कशाची माळ आहे? रुद्राक्षाची माळ आहे. नाथ संप्रदाय जो आहे तो नाथ संप्रदायामध्ये रुद्राक्षाला महत्व आहे. आणि म्हणून भैरवनाथाच्या गळ्यामध्ये 2 प्रकारच्या माळ आहेत, 3 प्रकारच्या माळ आहेत. पहिली माळ सर्पाची, दुसरी माळ रुद्राक्षाची आणि तिसरी माळ नरमुंड माळ. नरमुंड माळ म्हणजे मस्तक छाटलेली आहेत पण सगळे एकत्रित घातलेले आहेत आणि ते सगळे गळ्यामध्ये अडकवलेले. कारण तो दृष्टांचा कर्दन काळ आहे. तो दृष्टांचा कर्दन काळ काय? दृष्टाला संपवणार. भैरवनाथ क्षेत्र पहाड़ा भैरवनाथ क्षेत्र पहाड़ा भैरवनाथ क्षेत्र पहाड़ा भैरवनाथ क्षेत्र पहाड़ा दैत्य मातल
वा वा क्या बात यंदा तुम्ही सगळे गाड्याचे आणलेत शेतीचे नाही ते सगळे कसे आहेत गाड्याचे ते सेकंदात चालणार आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला रंगत आहे महाराज आणि अशी रंगत त्या ठिकाणी असली पाहिजे रंगत आली की माणसाचं खऱ्या अर्थानं मन आनंदित होतं आणि मन एकदा आनंदित झालं का देवाचा दरबार धुंद होतो त्याला म्हणायचं धुंद झाला तुझा दरबार आणि असा धुंद दरबार असला की माणसाचं मन प्रसन्न होतं महाराज माणसाचं मन प्रसन्न झालं की माणसाला सिद्धी प्राप्त होतात म्हणून माणसाचं मन प्रसन्न असलं पाहिजे हल्लीच्या काळामध्ये माणसं प्रसन्न राहिली नाहीत महाराज आपल्या घरातली लाईट गेली की आपण दुसऱ्याच्या घरात डोकून पाहतो आपली गेली त्यांची कशी राहिली लाईट गेली आपली आपण म्हणतोय त्यांची कशी काही राहिली मग आपली का गेली याचा आपण फॉल्ट बघत नाही माणसं बाहेर येऊन पाहतात त्यांची कशी राहिली त्यांची गेल्यावर आपल्याला बरं वाटतं बरं झालं अख्ख्या गावाची गेली अशी आपली परिस्थिती निर्माण झाली म्हणून आपल्या जीवनामध्ये आता मानसिकता बदलली पाहिजे आणि मन नियंत्रित आणण्यासाठी ही देवता जी आहे ती देवता अत्यंत महत्वाची महाराज या देवतेला चमेलीची फुलं आवडतात चमेलीची फुलं म्हणजेच मोगऱ्याची फुलं त्याला मोगऱ्याची फुलं आवडतात आणि या देवताला आवडणारा प्रसाद जर कोणता असेल तर तो नारळाचा आहे आपलं कोणतंही काम असेल जीवनामध्ये मानसिक अशांतता असेल तर ही मानसिक अशांतता दूर करण्यासाठी रविवारी किंवा बुधवारी या देवतेच्या पायावरती नारळ व्हायला पाहिजे नारळातून कसा आहे पांढऱ्या रंगाचा आहे नारळातून पांढऱ्या रंगाचा आहे भगवान शिव डोक्याला जो भस्म लावतात तो कोणत्या रंगाचा भगवान शिव ज्या कैलास पर्वतावरती राहतात तो कैलास पर्वताचा रंग पांढरा रंग भगवान शिवाच्या डोक्यावरती जी चंद्राची कोर आहे कोणता रंग आणि भगवान शिवाचा स्वतः रंग कापरासारखा आहे कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा म्हणून त्याला आवडणारा सगळ्यात महत्वाचं फळ म्हणजे श्रीफळ आहे म्हणजे नारळ आहे म्हणून नाही कधी जमलं तर निदान रविवारी का होईना पण त्याला नारळ अर्पण केला पाहिजे नाही तर त्याला मोगऱ्याचं फुल आवडतं त्याला तीळ आवडतात पण ते काळ्या रंगाचे आवडतात त्याला उडीद आवडतात आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळामध्ये हे धान्य मोठ्या प्रमाणात पिकत होतं तिळही पिकत होते आणि उडीदही पिकत होते आता ते नावाला राहिले नाहीत त्याचं कारण आहे की आता आपण नगदी पिकं घ्यायला लागलो परंतु नगदी पिकं वर जोमात आले का गाराचा पाऊस पडतो आणि महाराज 8 दिवसापूर्वी कुणाला वाटलं नाही की पाऊस येईल म्हणून आणि आज तुम्ही एवढे शांत का बसलेत महाराज एवढे एकमेव कारण आहे भरायलाच काही राहिलं नाही भरणीच राहिली नाही 15 दिवस म्हणजे देवानं किती उपकार केला की सप्ताहाच्या कालापर्यंत खोरं हातात घ्यायचीच गरज नाही एवढं देवानं त्या ठिकाणी उपकार करून ठेवला म्हणून तर सगळ्यांना या ठिकाणी येण्याची संधी मिळाली महाराज आणि त्याच्या मनात आलं तर महाराज कांद्याला पाठ ठेवीत नाही फक्त कांदा शिल्लक राहतो निगोज जवळा वडुले सांगवी सूर्या गांजी भोयरे या गावांमध्ये गारपीट झाली महाराज आणि शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालं शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे खऱ्या अर्थानं लाख गेले तरी चालतात पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आणि लाखाच्या पोशिंद्याचं नुकसान म्हणजे खऱ्या अर्थानं फार मोठं नुकसान असतं पण निसर्गाच्या पुढं कोणाचं काही चालत नाही महाराज त्याच्या मनात आलं तर महाराज काही होऊ शकतं त्याच्या ध्यानात आलं तर 4 दिवस माणूस मातीखाली जिवंत राहतो आणि चुकून त्याच्या ध्यानात आलं तर माणूस चालता चालता निघून जातो म्हणून त्याचं ध्यानात आलं तर मग मात्र अवघड होतं म्हणून खऱ्या अर्थानं त्याची भक्ती केली पाहिजे काही घेऊन जायचं नसेल ना तर त्याची भक्ती केली पाहिजे मला परवा एक जण भेटला म्हणला महाराज मला निम्मी प्रॉपर्टी वर घेऊन जायची म्हणलं वर घेऊन जायला हरकत नाही पण इथल्या नोटा वर चालत नाहीत मग म्हणलं काय नेऊ म्हटलं हरिपाठ न्यावं लागेल म्हणलं सगळं पुस्तक नेऊ का म्हणलं सगळं नेण्याची गरज नाही फक्त एकच ओवी घेऊन जा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना म्हणले तिथे गेल्या मग मी कुठं राहू म्हणलं माऊलीने आधीच घर बांधून ठेवलंय वैकुंठ भुवनी जमिनीवरती घर बांधणं सोपं आहे जमिनीवरती इमारत बांधणं सोपं आहे जमिनीवरती कोणती वास्तू बांधणं सोपं आहे परंतु वैकुंठामध्ये संतांनी आपलं घर केलं आणि त्या घरावरून त्या ठिकाणी निरोप पाठवला की तो निरोप असा आहे की लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखे नाम विठाला या देवाची पूजा करण्याचा कालावधी 12 ते 3 चा आहे कारण त्यावेळी तो जास्त फलदायी असतो याची पूजा केल्यानंतर माणसाचं दारिद्र्य निघून जातं माणसाच्या जीवनामध्ये दुःख राहत नाही आणि माणसाच्या जीवनामध्ये गरिबी ही फार वाईट असते लक्षात ठेवा
इथं बसलेला असा कोणताच माणूस नाही की त्या माणसाला गरिबीचे चटके बसले नाहीत. गरिबी किती वाईट असते ऐका. परवा रस्त्यानं जाताना एका पोरानं कागदाचा बोळा खाल्ला. तेव्हा त्याची आई त्याच्या बरोबर चाललेली होती. आईनं पाहिलं पोरानं कागदाचा बोळा खाल्लाय, तेव्हा आईनं त्याला विचारलं, बाळा तू कशासाठी कागदाचा बोळा खाल्ला? तेव्हा अश्रू भरल्या नजरेनं त्या पोरानं सांगितलं, आई गेली 2 दिवस झालं पोटाला भाकरीचा कण नाही. गेली 2 दिवस झालं पोटामध्ये भाकरीचा कण गेला नाही. रस्त्यानं जाताना हा कागद पडलेला मी पाहिला. त्या कागदावरती भाकरीचं चित्र काढलेलं होतं. मला वाटलं ती भाकरच आहे, म्हणून मी तो कागदाचा बोळा उचलला आणि तो सगळा कागद खाऊन टाकला. पण खरंच सांगतो आई, कागदावरची एक भाकर खाऊन सुद्धा माझं पोट भरलं नाही. तेव्हा आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या आणि तेव्हा त्या आईनं सांगितलं, अरे कागदावरची भाकर खाऊन जर पोट भरलं असतं तर या हातानं कष्ट करण्याची काय गरज पडली असती. हातानं कष्ट करून केलेल्या कामानं मिळालेली अर्धी भाकर तुझं पोट भागवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कष्टाला किंमत जी आहे ती कष्टाला किंमत लक्षात ठेवा. आणि कष्ट केलं की माणसाच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी येते. अजून कशाने लक्ष्मी येते माता भगिनी ऐका. ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घराचा दरवाजा कधी लाथानं उघडायचा नाही. काही लाथाने दरवाजा उघडतात. ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घराचा दरवाजा कधी पायाने उघडायचा नाही. रात्रीचा उरलेला पिठाचा गोळा पिंड म्हणून घरात ठेवायचा नाही. एवढाच पिठाचा गोळा असतो तरी आपण ठेवतो फ्रीज मध्ये. एवढ्या पिठाच्या गोळ्याची भाकर करून टाका, कुत्र्यांना गेली तरी हरकत नाही, पण सकाळच्याला ठेवू नका. कारण एवढाच पिठाचा गोळा दसक्रियाला पिंड म्हणून करतात. घरामध्ये पिठाचा गोळा करून ठेवायचा नाही. ज्या झाडून आपण घर झाडतो तो झाडून झाल्यानंतर तो फेकून द्यायचा नाही. अशा 2-3 गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये पाळल्या तर त्याच दारानं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही. आणि दरवाजाला लात का मारू नये लक्षात ठेवा. घराच्या भिंती किती जाड असल्या आणि घराच्या भिंती किती मजबूत असल्या तरी घराचं संरक्षण करण्याचं काम फक्त एकाच वरती दिलेलं आहे, तो म्हणजे दरवाजा आहे. आणि दरवाजावरती 2 देवता बसलेले असतात महाराज. दरवाजाच्या वरच्या डोक्यावरती पहिली दैवता आहे, त्याचं नाव गणपती म्हणजे गणांचा अधिपती वरच्या बाजूवर. आणि दरवाजाच्या मधल्या भागावरती जो उभा असतो त्याचं नाव आहे भैरवनाथ. म्हणून दरवाजाला लात मारली की हे दोन्ही दैवता त्या ठिकाणी क्रोधित होतात. आणि ते एकदा क्रोधित झाली की त्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये ज्या घरानं आपलं संरक्षण केलं त्या घराच्या दरवाजाला कधीच लात मारू नका. विठाला 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 विठ्ठल भैरवनाथाच्या देवताला त्याची उपासना करण्यासाठी खऱ्या अर्थानं मनाची एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे. आणि मनाची एकाग्रता त्या ठिकाणी लागली की खऱ्या अर्थानं हे दैवत प्रसन्न होतं. म्हणून हे देवता काहीतरी मागण्याची देवता आहे, त्याच्याकडे आपण मागितलं पाहिजे. ही देवता 52 ठिकाणी या देशामध्ये आढळते. किती ठिकाणी? 52 शक्तिपीठाचं रक्षण करणाऱ्या देवतेचं नाव आहे भैरवनाथ. मग 52 शक्तिपीठ कुठं निर्माण झाली? दक्ष राजाची कन्या भगवान शिवशंकरानं पार्वती सती म्हणून त्या ठिकाणी तिचं लग्न झालं. परंतु सती म्हणून त्या सतीचं लग्न जे आहे ते भगवान शिवशंकराबरोबर झालं. कालांतरानं दक्ष राजानं त्या ठिकाणी मोठा यज्ञ सुरू केला, परंतु यज्ञामध्ये भगवान शिवशंकराला निमंत्रण पाठवलं नाही म्हणून त्या ठिकाणी भगवान शिवशंकराला राग आला. पण सती म्हटली बापाच्या घरचं कार्य आहे, नाही बोलावलं तरी आपण गेलं पाहिजे, कारण कार्य हे माझ्या माहेरचं आहे. भगवान शिवशंकर म्हणले तुझ्या माहेरचं असेल तर तू जाऊ शकते, परंतु मला निमंत्रण आल्याशिवाय मी काय जाणार नाही. सती त्या असणाऱ्या यज्ञामध्ये उपस्थित झाली, यज्ञ कार्यामध्ये उपस्थित झाली. पण जेव्हा ती त्या ठिकाणी माहेराला आली तेव्हा तिचे भाऊ तिचे बहिणी तिच्याशी बोलल्या नाहीत. आणि आपल्या माहेरामध्ये आपली बहीण आपला भाऊ आपले वडील आणि आपले आई जर आपल्याशी बोलत नसेल तर त्या माहेराला अर्थ नाही. सतीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सतीनं मागचा पुढचा विचार केला नाही. जो यज्ञ चालू होता त्या यज्ञामध्ये धाडकन उडी मारली. त्या यज्ञामध्ये उडी मारल्यानंतर सतीचा देहांत त्या ठिकाणी झाला आणि बातमी कळाली भगवान शिवशंकराला. भगवान शिवशंकराला बातमी कळाल्यानंतर भगवान शिवशंकर त्या यज्ञाजवळ उपस्थित राहिले आणि त्यांनी सतीचं शव उचललं आणि आपल्या खांद्यावरती घेतलं. नियम असा आहे की माणसाचा मृत्यू झाल्यानंतर 24 तासामध्ये त्या देहाला अग्निडाग दिला पाहिजे. परंतु भगवान शिवशंकर 6 महिने ते शव आपल्या खांद्यावरती घेऊन अख्ख्या ब्रह्मांडामध्ये फिरत होते. तेव्हा सगळ्या ब्रह्मदेव असेल विष्णूला असेल त्यांना चिंता पडली
हे निसर्गाच्या नियमाच्या विरोधात आहे. म्हणून भगवान शिव भगवान विष्णूने आपल्या हातामध्ये सुदर्शन चक्र धारण केलं आणि या सुदर्शन चक्रानं सतीच्या देहाचे 52 तुकडे पडले. हे 52 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ते 52 तुकड्यांचे शक्तिपीठ तयार झाले आणि या 52 शक्तिपीठांचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी भैरवनाथाची स्थापना केली. म्हणून 52 भैरव जे आहेत ते खऱ्या अर्थाने शक्तिपीठाच्या ठिकाणी आहेत. 64 गणांचा राजा आहे महाराज, त्याला काळ भैरव म्हणतात. काळाची भीती त्याला नाही, त्यानं काळ भैरवाची त्या ठिकाणी उपासना केली पाहिजे. आणि ह्या काळ भैरवावरती सुद्धा एका मोठ्या पातक आलं होतं, मोठं पाप आलं होतं. कशाचं? ब्रह्मदेवाचं मस्तक छाटलं होतं. ब्रह्मदेवाचं मस्तक छाटलं होतं रागाच्या भरामध्ये. म्हणजे राग किती वाईट आहे, राग किती वाईट आहे. रागावरती नियंत्रण आणलं पाहिजे महाराज. ज्याला सुखी व्हायचंय ना त्यानं आयुष्यामध्ये एक पाऊल नेहमी मागं टाकलं पाहिजे. दोन्ही ठिकाणाहून जर आगनी भडकली तर एकानं आग झालं पाहिजे आणि एकानं पाणी झालं पाहिजे. हे संसाराचं आहे, परमार्थाचं सुद्धा आहे. दोन्ही ठिकाणी आगनी भडकली तर एकानं आग झालं पाहिजे आणि एकानं पाणी झालं पाहिजे. पण प्रश्न असा आहे का पाणी व्हायचं कोणी, माघार घ्यायची कोणी? तेव्हा महाराजांनी उत्तर दिलं, ज्याला सुख आणि समाधान हवं आहे त्यांनी माघार घेतली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मदेव जे आहे ते ब्रह्मदेवाचं मस्तक छाटलं, ब्रह्मदेवाचं मस्तक हातामध्ये धरलं, त्याच्यातून रक्त टिपकत होतं. तेव्हा भगवान शिवानं सांगितलं, म्हणले अरे ब्रह्म हत्येचं पातक कशानंच मिटणार नाही. म्हणले देवा उपाय सांगा यातून बाहेर पडण्याचा. म्हणले हे तुझ्या हातामध्ये मस्तक घेऊन सगळ्या ब्रह्मांडामध्ये फिर आणि त्या ब्रह्मांडामध्ये फिरत असताना ज्यावेळी तुझ्या हातातून हे मस्तक खाली पडेल त्या ठिकाणी तुझ्या पापाचा क्षय होईल आणि त्या ठिकाणी स्वतः मी त्या ठिकाणी येऊन विराजमान होईल. असं करता करता काशीच्या ठिकाणी ते ब्रह्मदेवाचं मस्तक हातामधून बाहेर पडलं, खाली पडलं आणि त्या ठिकाणी स्वतः काशी विश्वेश्वर म्हणून भगवान शिव त्या ठिकाणी प्रस्थापित झाले आणि त्याच्या शेजारी खऱ्या अर्थानं काशीचे कोतवाल म्हणजे भैरवनाथ प्रस्थापित झाले. विठाला म्हणून उज्जैनला गेल्यानंतर आणि काशीला गेल्यानंतर जुन्या काळापासून एक म्हणे, जगातलं किती मोठं पाप असलं तर ते काशीला धुवून जातं. म्हणून लोक काशीला जातात. काशीला का जातात? तर ब्रह्म हत्येचं पातक जर काशीमध्ये मिटत असेल तर तुमची आमची असणारी किरकोळ पाप काशीच्या नुसत्या चरण कमलानं काशीच्या धुळीनं सुद्धा आपली पाप जी आहे ती नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची साक्ष काशीपुरी, त्याची साक्ष काशीपुरी, हा त्याची साक्ष काशीपुरी, त्याची साक्ष काशीपुरी. त्रिशूळ डमरू हाती, 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 त्रिशूळ डमरू हाती. त्याची साक्ष काशीपुरी, त्याची साक्ष काशीपुरी, त्याची साक्ष काशीपुरी, त्याची साक्ष काशीपुरी. दैत्य मातले सकळ, दैत्य मातले सकळ, दैत्य मातले सकळ, दैत्य मातले सकळ, वैश मातले सकळ, वैश मातले सकळ, वैश मातले सकळ, वैश पाप निर्दाळण्याचे दोनच जागा कलियुगामध्ये आहेत. पहिलं म्हणजे काशी आणि दुसरी म्हणजे चंद्रभागा. जगातली सगळी पापन जगातलं सगळं दुःख जर सोडून देण्याची जागा कोणती असेल तर महाराज चंद्रभागा आहे. चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखले, हो चंद्रभागा डोळा देखले. अवघीची पापे, अवघीची पापे एक वेळा गेली दिगंतरा, अवघीची पापे अवघीची पापे गेली दिगंतरा. चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखली. अवघीची पापे गेली दिगंतरा, अवघीची पापे, अवघीची पापे
चंद्रभागा डोळा देह कली चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा देह कली चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा डोळा अवधीचा पापे गेल दिगंतरा अवधीचे पापे गेले दिगंतरा अवधीचा पापे गेल दिगंतरा अवधीचा पापे गेल दिगंतरा गेल दिगंतरा अवधीचा पापे गेल दिगंतरा गेल दिगंतरा चंद्रभागा डोळा देह कली चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा देह कली चंद्रभागा डोळा अवधीचे पापे गेले दिगंतरा अवधीचे पापे गेले दिगंतरा चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा डोळा हो रात्री 12 वाजता आणि दुपारी 12 वाजता जगातले सगळे तीर्थ ज्या ठिकाणी स्नानाला येतात अशी हिंदुस्थानामधून वाहणारी फक्त एकच नदी आहे, तिचं नाव आहे चंद्रभागा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. तुकाराम महाराज म्हणतात चंद्रभागेसारखी दुसरी नदी नाही, कारण या नदीचा आकार पंढरपुराजवळ कसा झालाय, चंद्रासारखा झालाय. चंद्र ज्याच्या डोक्यावरती आहे त्याचं नाव भगवान शिवशंकर आहे. म्हणून चंद्रभागेच्या पाण्यामध्ये साक्षात भगवान शिवशंकर निवास करतो. म्हणून अशी एकमेव नदी कोणती असेल तर चंद्रभागा आहे. चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर माणसाचं दुःखाचं क्षालन होतं आणि काशीला गेल्यानंतर माणसाचं दुःख आणि पाप मिटून जातं. म्हणून अशा कलियुगामध्ये फक्त 2च जागा आहेत आणि त्या आपल्या भारतात आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये आहे. याच्यापेक्षा पवित्र भूमी कोणती असेल महाराज हे लक्षात ठेवा, ही पवित्र भूमी आहे. आजूबाजूच्या सगळ्या देशांमध्ये युद्ध चालू आहे. इराण इराकला युद्ध चालू आहे, इस्रायलला युद्ध चालू आहे, पॅलेस्टाईनला युद्ध चालू आहे, फ्रान्समध्ये युद्ध चालू आहे, त्या ठिकाणी रशियामध्ये युद्ध चालू आहे. जगातले सगळ्यात मोठमोठाले युद्ध युरोप भागामध्ये झाले, युरोप खंडामध्ये झाले. पण या भारताच्या भूमीवरती महाराष्ट्राच्या भूमीवरती आजपर्यंत कधीच अणुबॉम्बचा वर्षाव झाला नाही, कधीच युद्ध झालं नाही, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणून इथं युद्ध झालं नाही. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, तापलेल्या सळ्या ज्यांच्या डोळ्यामध्ये घातल्या अशा धर्मवीर संभाजी महाराजांची भूमी, तानाजी बाजी यसाजी नेताजी जीवाची बाजी लढून त्या ठिकाणी लढले त्यांची असणारी भूमी. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, हे आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, हे आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर, राजाम माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम माणूस, राजाधिराज योगीराज महाराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज. महाराज की असे राजे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. महाराज कल्याणवरती दरोडा पडला, कल्याणवरती रात्री 12ला दरोडा पडला. सोने जवाहीर चांदी सोनं सगळं लुटलं गेलं. घोड्यांच्या पाठीवरती, गाढवांच्या पाठीवरती, बैलांच्या पाठीवरती लादलं गेलं. सोन्यानं घोडे वाकले, सोन्यानं गाढवं वाकली, सोन्यानं बैल वाकले. पण त्या असणाऱ्या खजिन्याबरोबर एक पालखी आली आणि त्या पालखीमध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून आणली.
सगळ्या नजरांना राजांना दाखवायचं आहे म्हणून त्या ठिकाणी सगळे मावळे त्या ठिकाणी उतावीळ झाले. राजे पहा आम्ही तुमच्यासाठी काय आणले. पडदा उघडला आणि पडदा उघडल्यानंतर राजांनी पाहिल्यानंतर म्हटले या मातेला चांगला पाहुणचार करून परत तिच्या माहेरी पाठवा. असा हिंदुस्थानच्या मातीमध्ये फक्त एकच राजा झाला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. इतिहास घडवणारी माणसं महाराजी, ज्यांचा इतिहास घोड्यांच्या टापानं लिहिला गेला. घोड्यांच्या टापानं, शहिरांच्या डफानं, तलवारीच्या टोकानं, मावळ्यांच्या रक्तानं, ठगांच्या गडगडाटानं लिहिला गेला. तलवारीच्या पातीवरती स्वराज्य निर्माण केलं. 52 वर्षाच्या आत हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. हिंदवी स्वराज्याचं रक्त सळसळलं. हर हर महादेवची ललकारी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमली. तुमच्या आमच्या मनामनात नसानसामध्ये एकच वादळ निर्माण झालं. तारीख 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवरती वातायसी पेटली. ज्योतनातयाची विजली आसमंत फोडिले जाणं, अशी ती गर्भनभातील विजली. एक वेळ वारा स्तब्ध झाला. सह्याद्री हल्ला पुत्र जिजाऊला झाला आणि शहीर डफावरती थाप टाकून गायला लागला. गिरिशिखरी किरटाकरी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरटाकरी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तुम्ही राहरा शिवाजी राजा, उगवला तारा तुम्ही राहरा शिवाजी राजा, उगवला तारा गिरिशिखरी किरटाकरी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तुम्ही राहरा शिवाजी. उगवला तारा तिने लहरा करता शिवाजी राजा, उगवला तारा तिने लहरा करता शिवाजी राजा. एवढी ताकद आहे महाराज, आणि ही ताकद काही सोपी नाही. ज्याला 1.5 एकर जमीन आहे, ज्याला 1.5 एकर जमीन आहे, तो आज 150 एकर वरती सभा घेतोय. हे सगळं टीव्ही वरती आपण पाहतोय. ज्याला 1.5 एकर जमीन आहे तो सभा घेतोय 150 एकर वरती, आणि ज्याच्याकडं 7000 एकर जमीन आहे त्याची सभा 7 बिघाभर जमिनीवरती आहे आणि 40 गुंठ्यावरती जमीन, म्हणजे सभा होतात. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नावात किती ताकद आहे छत्रपतींच्या, एवढी ताकद आहे. आणि त्यांना विचारलं महाराज, आता खऱ्या अर्थानं आपण सर्वजण एकच आहेत, पण त्यांना एक विचारलं, म्हणले उपोषणाच्या काळामध्ये तुम्ही वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांना हात का लावत होते. तेव्हा म्हणले जेव्हा असं वाटलं की आता मरण जवळ आले तेव्हा मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावत होतो, आणि त्यांच्या पायाला हात लावून मरण जर आलं तर त्याच्यापेक्षा माझं भाग्यमय नाही असं म्हणणारी माणसं. आणि तेच बाजीप्रभूंनी मानलं. राजे, जोपर्यंत या गडावरती आवाज होत नाही तोपर्यंत हा एकटा पठ्य खिंड लढवून ठेवतो. त्याचं नाव बाजी प्रभू. बचेंगे ते और लढेंगे. तलवारीचं शेवटचं टोक गळ्यावरती असताना राजे शेवटपर्यंत लढन. तलवार ढाल तुटली तरी हातावरती शेला बांधून राजे तुमच्यासाठी लढतो. आणि एक वेळ जन्माला म्हणून शिवा नाही म्हणून जन्माला आलो असलो तरी जाताना मात्र छत्रपती म्हणून मरल असं म्हणणारे मावळे होते, म्हणून स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं. हा इतिहास महाराष्ट्राच्या मातीमधला आहे. विडाला महाराज, मी आतापर्यंत हजारो मंडप पाहिले असतील, पण या मंडपामध्ये हे भागवताचे जे ध्वज लावलेले आहेत ना, हे भागवताचे ध्वज सगळ्या बाजूने, याला फार मोठी किंमत आहे. शिवाजी महाराजांनी सोन्याचा नजराणा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांक पाठवला होता. सोन्याचा नजराणा पाठवल्यानंतर महाराजांनी जमिनीवरची अशी माती उचलली, आणि माती उचलल्यानंतर म्हटले ते सोनं ही माती मला सारखीच वाटते. सोनं पाठीमागं गेलं, म्हणले महाराजांच्या अंगावरती वर्ष झाले तोच कपडा आहे. सोने रूपे आमा मृत्यु के समान, हो सोने रूपे आमा मृत्यु के समान, सोने रूपे मृत्यु के समान, सोने रूपे मानिक पशन खड़े जैसे, सोने रूपे आमा मृतिक समान, मानिक पशन खड़े जैसे,
सोने रूपे आमा मृत्यूचे समान माणिक पाषाण खडे सोने रूपे आमा मृत्यूचे समान हो सोने रूपे आमा मृत्यूचे समान सोने रुपये आमा मृत्यू के समान मानिक भजन खड़े जैसे सोने रुपये आमा मृत्यु के समान मानिक भजन खड़े जैसे सोने रुपये आमा मृत्यु के समान मानिक भजन खड़े जैसे सोने रुपये आमा मृत्यु के समान सोनं पाठवलं सोनं पाठीमागं आलं म्हणले वर्ष झालं महाराजांच्या अंगावरती एकच कपडा आहे वर्ष झालं महाराजांच्या अंगावरती एकच कपडे महाराजांना कपडे पाठवा ऐका महाराजांचं वाक्य देवाची भक्ती करता करता ज्या माणसांचा देह विदेयी झाला देवाची भक्ती करता करता ज्या माणसांचा देह विदेयी झाला त्या माणसांना कपड्याची काय गरज राहिली असेल म्हणून कपडे परत पाठीमागे गेले म्हणले महाराजांच्या घरातली पोरं अन्न करता मरू लागलेत कारण सगळी जमीन लोकांना दान देऊन टाकली त्यांना त्या ठिकाणी परत जमीन देऊन टाकण्याचं काम करा तेव्हा महाराजांचं वाक्य अरे ज्या माणसानं इंद्रायणीच्या काठावरती उभं राहून सगळ्या शेतकऱ्याच्या खरेदी खताच्या वह्या इंद्रायणीत बुडावल्या त्या माणसाला जमिनीच्या तुकड्याची काय गरज राहिली असेल मग म्हणले महाराज सोनं घेत नाही महाराज कपडे घेत नाहीत महाराजांना कुठल्याही प्रकारची जमीन लागत नाही मग तुम्हाला नेमकी काय पाहिजे तुम्ही सोनं घेत नाही तुम्ही जमीन घेत नाही तुम्हाला कपडे लागत नाही मग तुम्हाला नेमकी काय पाहिजे डोळे भरून आले महाराजांचे शिवाजी राजांच्या एका मावळ्याच्या हातात हा असणारा वारकरी संप्रदायाचा ध्वज होता महाराजांनी नजर उचकून वर पाहिलं म्हटले राजे मरेपर्यंत याला कोसळून देऊ नका कारण हा भागवताचा ध्वज आहे म्हणून वारकरी संप्रदाय जिवंत आहे विठाला संत आणि महात्मे या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर सगळ्यात आधी काय प्रस्थापित करतात तर अभंगाचं पहिलं चरण दया तिचे नाव भूताचे पालन 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 हे दया तिचे नाव भूताचे पालन 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 अनिक निर्दळन कंठकाचे अनिक निर्दळन कंठकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार आणि कधी दळण कंटकाचे आणि कधी दळण कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार दयातीचे नाव भूताचे पालन आणि निर्दळन आणि निर्दळन दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकाच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये साधू संत त्या ठिकाणी म्हणतात संत दया देतात आणि भगवंत दया त्या ठिकाणी निर्माण करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दया निर्माण झाली संत आणि देवाचं हे काम आहे दया निर्माण करणं
आणि दयाभाव त्या ठिकाणी निर्माण झाला की सगळे जग आपल्याला आपलं वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या माणसाच्या मनामध्ये दया उत्पन्न होते तो माणूस जीवनामध्ये समाधानी राहतो. ज्याला 90% पडले तो दुःखी, 89 पडवाला म्हणजे ज्याला 89 पडले तो आनंदी, ज्याला 89 पडले तो दुःखी. त्याला विचारलं का दुःखी झाला, मला 1% ज्यादा पडला असता तर पुढच्या रांगेत बसायला भेटला असता. त्याच्या पाठीमागं 65 वाला मध्ये बसला होता, तो म्हणला मी लय मागे नाही लय पुढं नाही, मी समाधानी आहे. आणि एकदम पाठीमागं कोपऱ्यात 35ची रांग बसली होती, ते त्याच्यातले काही लोक पेढी वाटीत होते. म्हणलं काय झालं, म्हणले गॅरंटीच नव्हती पास व्हायची. मग ज्याला 89 पडले त्याला जे सुख मिळालं नाही ते कोणाला मिळालं, याला त्याला एकमेव अर्थ कळाला. त्याचं एकमेव कारण आहे जैशा स्थिती आहे तैशा परी राहीन कौतुक तूप आहे संचित आहे. त्याला अर्थ कळाला. आणि काळ बदललाय महाराज, पहिल्यासारखा काळ राहिला नाही. 2 GB डाटा संपवण्यासाठी आपलं जर आयुष्य जात असेल तर याच्यासारखं दुर्दैव जगाच्या पाठीवरती नाही. कंपनीनं गाडीला 180चं स्पीड दिलंय, कंपनीनं गाडीला 180चं स्पीड दिलंय. तरुण पोरांनी मोटरसायकलमध्ये त्या मोटरसायकलची रेस हातामध्ये धरताना ती 180च्या पुढे जाता कामा नाही तर ती 100च्या आत असली पाहिजे. हे शिक्षण मात्र इथून पुढे देणं ही काळाची गरज निर्माण झाली. आणि ह्याच्या शिक्षणाची गरज ही काळाची, लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग शिकलो, पण ए फॉर आई असते आणि बी फॉर बाबा असतो हे मात्र शिकवणं ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. 90% पडले, पालकाला फोन केला, म्हटलं तुमच्या मुलीला 90% पडले, निकालपत्र घेऊन जा. तेव्हा पलीकडून बापाच्या रडण्याचा आवाज आला. बाप म्हणला त्याची आता काहीच गरज राहिली नाही. ज्या दिवशी शेवटचा पेपर झाला तेव्हापासून मुलगी गेली, ती आजपर्यंत पाठीमागं आली नाही. म्हणून याच्यावरती इथून पुढच्या काळामध्ये लक्ष होणं काळाची गरज आहे. फेसबुक असू द्या, इंस्टाग्राम असू द्या, उद्याच्या कालखंडामध्ये याचा अतिरेक जर झाला तर समाज संस्कृती नावाची चीज लयाला गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु इथून पुढच्या काळामध्ये संस्कार जपणं ही काळाची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आणि हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्हाला आम्हाला समजून घेता येईल तेव्हाच खऱ्या अर्थानं समाज आणि संस्कृती टिकल्याशिवाय राहणार नाही. पोरग वडिलांना म्हटलं बाबा मला चप्पल घेऊन द्या, संस्कार कसा असतो. पोरग वडिलांना म्हटलं बाबा मला सायकल घेऊन द्या, चप्पल घेऊन द्या, तेव्हा बापानं सांगितलं तुला सायकलही मिळणार नाही, चप्पलही मिळणार नाही. आपली गरिबी आहे, पायी पायी गेलं तर काही फरक पडणार नाही. उलट दुसऱ्याची चप्पल उलटी पडलेली असेल तर सरळ करून ठेव, आणि दुसऱ्याची सायकल जर खाली पडलेली असेल तर उभी करून ठेव. पोराला राग आला, मला एकतर घेऊन देत नाही, दुसऱ्याला हात लावून देत नाही, दुसऱ्याची चांगली करून ठेव असं सांगते. पोराला बापाचा राग आला. पोरग लहानचं मोठं झालं, आणि लहानचं मोठं झाल्यानंतर शिक्षण पूर्ण झालं आणि म्हणलं आता एकदा नोकरीला लागलं का परत आई वडिलाला भेटायला कधीच येणार नाही, कारण त्यांनी मला काय घेऊन दिलं नाही, सायकल घेऊन दिली नाही, चप्पल घेऊन दिली नाही. पोरग लहानचं मोठं झालं, त्याला नोकरीचा कॉल आला. नोकरीचा कॉल आल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी पोहोचायचं. 11 वाजता त्या ठिकाणी पोहोचायचंय म्हणून त्या ठिकाणी पोरग बरोबर त्या ठिकाणी 11 वाजता पोहोचलं. ज्या ठिकाणी त्याची मुलाखत चालू होती त्या मुलाखतीच्या बाहेर काही सायकली उभ्या होत्या आणि त्यातल्या काही सायकली पडलेल्या होत्या. आता काय केलं त्यानं, सायकली उभ्या करून ठेवल्या. ज्या ठिकाणी त्याची मुलाखत चालू होती त्या मुलाखतीच्या बाहेर काही चपला उलट्या पडलेल्या होत्या, त्यानं त्या चपला सरळ करून ठेवल्या आणि आत मुलाखतीला गेला. एवढी गर्दी पाहिल्यानंतर मला आपला याच्यामध्ये नंबर लागणार नाही. शेवटचा नंबर आला त्याचा 6 वाजता. अधिकाऱ्यानं त्याला एकही प्रश्न विचारला नाही, खिशातून पत्र काढलं, म्हणलं आम्ही तुझी निवड केली. म्हणले साहेब मला तुम्ही एकही प्रश्न विचारला नाही, तुम्ही माझी निवड कशी केली. म्हणले या इमारतीला बाहेरच्या बाजूने कॅमेरे बसवलेत, पण आम्हाला आत दिसत होतं. सायकली तुझ्या नव्हत्या परंतु त्या उभ्या केल्या, चप्पल तुझी नव्हती तरी तू सरळ करून ठेवली. सांग तुला हे संस्कार कोणी दिले. आता कोणाचं नाव घेतलं. अरे म्हटले तुझे आई वडील भाग्यवान आहेत, तुझे वडील भाग्यवान आहेत की ज्यांना तुला जगण्याचं शिक्षण दिलं. आणि या जगण्याच्या शिक्षणामुळे आज तुझी आम्ही निवड केली. आम्हाला कंपनी चालवणारी मुलं नको, तर कंपनी आईच्या मायेनं वडिलाच्या आधारानं सांभाळणारी पोरं पाहिजेत, म्हणून आम्ही तुझी निवड त्या ठिकाणी केली. आणि असं साहेबांनी म्हटल्याबरोबर पोराच्या डोळ्यामध्ये खळकन अश्रू आले आणि पोराला सगळ्यात आधी आठवलं की मला आता कोणाला भेटलं पाहिजे, आई वडिलाला जाऊन भेटलं पाहिजे. पोरानं हातामध्ये पत्र घेतलं आणि पोरग पळतच गेलं. दारामध्ये बाप उभा राहिला होता. पळत जाऊन पोरानं बापाला मिठी मारली. रडता रडता बापाचा खांदा ओला झाला. तेव्हा विचारलं बाळा काय झालं रडायला. तेव्हा म्हटले बाबा लहानपणापासून मी तुमचा राग केला, मला चप्पल घेतली नाही, मला सायकल घेतली नाही म्हणून मी तुमच्यावरती रागवलो. तो राग माझ्या मनामध्ये होता, पण आज मला कळलं तुम्ही ज्या कारणासाठी तुम्ही ज्यासाठी माझ्यावरती संस्कार केले ते आज संसार खऱ्या अर्थानं संस्कार फळाला आले.
तेव्हा बापानं उत्तर दिलं, म्हटले अरे आम्ही जे काही करतो ना ते आमच्यासाठी करत नाही तर ते तुमच्यासाठी करतो. याचा आदर्श खऱ्या अर्थानं तरुणांनी घेतला तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती कधीच लयाला जाणार नाही. हे आपण खऱ्या अर्थानं जपलं पाहिजे. विठाला 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 विठाला. देवांनी साधू संतांनी तुम्हाला आम्हाला संस्कार शिकवले आणि ते संस्कार जर आपण आपल्या जीवनामध्ये पाळले तर खऱ्या अर्थानं दयाभाव त्या ठिकाणी उत्पन्न होईल. दयातीचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकांचे. आणि धर्म, संस्कृती, न्याय आणि नीती जर टिकली तर खऱ्या अर्थाने या देशाची संस्कृती टिकून राहील. अभंगाचं धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, 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 नीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. निवडिले सारा सारा दे, निवडिले सारा सारा दे, हो निवडिले सारा सारा दे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. निवडिले सारा सारा हे, निवडिले सारा सारा हे, ओ निवडिले सारा सारा. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. निवडिले सारा सारा ते, निवडिले सारा सारा ते, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, निवडिले सारा सारा हे, निवडिले सारा सारा ते. धर्माचं पालन करा, धर्म संस्कृती टिकून ठेवा. आणि एक महत्वाचे लक्षात ठेवा, या देवाचे डोळे लाल आहेत. या देवाचे डोळे लाल आहेत कारण त्याच्या डोळ्यातून क्रोधाच्या अग्नी बाहेर पडतात. पण या देवाचे कपडे, या देवाचे कपडे, या देवानं अंगावरती हत्तीच्या कातड्याचं पांघरून घेतलेलं आहे. कोणत्या कातड्याचं? हत्तीच्या कातड्याचं पांघरून घेणारं दैवत. आणि रात्रीचं निघतं. विचार करा, हत्तीचं कातडं रात्रीचं अंगावरती पांघरून घेऊन निघलेलं दैवत कसं दिसत असं? हे दैवत रात्रीचं बाहेर निघतं, हत्तीचं कातडं अंगावरती घेतलेलं असतं, गळ्यामध्ये सर्पाची माळ, डोळे त्या ठिकाणी लाल झालेले असतात. आणि असं हे दैवत जे आहे ते खऱ्या अर्थानं रात्रीचं संचार करणार आहे. ते नाथ संप्रदायामध्ये त्याचं विस्तृत प्रमाणे त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. म्हणून भैरवनाथ जे आहे ते खऱ्या अर्थानं भयापासून रक्षण करतो. भयापासून रक्षण करणारे हे शास्त्र आहे. जुनं शास्त्र फार चांगलं होतं महाराज. आज एवढ्या माता भगिनी बसलेत ना या ठिकाणी, जुन्या काळातल्या माता भगिनी गोंद व्हायच्या. गोंदन माहिती ना? आता त्या गोंदनाची फॅशन झाली. पूर्वी महिला गोंद व्हायच्या, आता पोरं गोंद येतात. आणि ते गोंद काही सोपं नाही महाराज. हे सगळे मनगट पूर्ण झालेत. काही काहींचं गोंदन मानावरती चाललंय, आता फार डोक्यात चाललंय. संस्कृती डोक्याच्या वरून चालली, ध्यानात ठेवा. संस्कृती डोक्याच्या वर चालली. जुन्या काळातलं गोंधन मात्र फार छोटं होतं आणि त्याचा एक अर्थ समजून घ्या. या माता भगिनींचं गोंधन काय होतं? त्या गोंधनाचा अर्थ, मरणाच्या समयी, मृत्यूच्या समयी माझ्या बरोबर कुणी येईल का नाही हे मला माहिती नाही. मृत्यूच्या समयी माझ्या बरोबर कुणी येईल का नाही हे मला माहिती नाही. पण जेव्हा कधी मरण येईल त्या मृत्यू बरोबर माझं छोटस गोंधन माझ्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. हे खऱ्या अर्थानं गोंधनाचा अर्थ होता. आता ते सगळं गोंधन संपलं. सासूगा आत्याबाई दळू ग गेल्या आणि आताच्या काळामध्ये लाईटच्या गिरणी आल्या. काय होतं? वागणं, हळदी कुंकवाचं लेणं. कुठं गेली घोडागाडी, कुठं गेली सायकल. सगळं काही बदललं. आणि हे सगळं काही बदललं, परंतु बदलत्या जमान्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, डोळ्याला काजळ लावता येतं, कानामध्ये बाळी घालता येते, नाकात नथ घालता येते, पण जिभेला शोभणारा कलियुगामध्ये फक्त एकच अलंकार आहे, तो म्हणजे रामनाम आहे. हे मात्र माणसाला आयुष्यामध्ये जपलं पाहिजे. कारण जीभ कधी म्हातारी होत नाही, जिभेला कधी म्हातारपण नाही.
बाकी सगळ्याला म्हातारपण पण आहे, जिभेला त्या ठिकाणी कधीच म्हातारपण नाही. म्हणून माणसानं आयुष्यामध्ये नेहमी चांगल्या पद्धतीने गोड बोललं पाहिजे. संतांची वाणी अमृताची होती म्हणून ती अभंगाच्या रूपाने त्या ठिकाणी आली. आणि माणसाची वाणी अमृताची असेल आणि माणूस जर कीर्तनामध्ये असेल तर त्याच्या आयुष्यात कधीच हातातून पाप घडणार नाही. अभंगाचं तिसरं चरण. बाबाचं नाव न विचारे तारी बा बाबाचे नाव विचारी तानित नित नित बाबाचं नाव न विचारे तानित नित नित बाबाचं नाव न विचारे तानित बाबाचे नाव विचारी तानित नित नित बाबाचे नाव विचारी भला त्याची उन्मत्त करी सदा भला त्याची उन्मत्त करी सदा करी सदा करी सदा मन तुझा हाय का व्यवहार मन तुझा हाय का व्यवहार मन तुझा हाय का व्यवहार धर्मनीतीचा हाय का व्यवहार धर्मनीतीचा हाय का व्यवहार धर्मनीतीचा हाय का व्यवहार ऐका बाबा ऐका बाबा ऐका बाबा पाप त्याचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मत्त करी सदा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार ये एकदा हातानं टाळीन मुखानं नामस्मरण विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा अशा प्रकारचा आनंद निर्माण होतो. आणि जीवनामध्ये थोडंसं पाप राहिलं का माणूस कीर्तनामध्ये येत नाही. आपलं सगळ्या पापाचं क्षालन झालं म्हणून आज असणाऱ्या भैरवनाथाच्या जन्माच्या सोहळ्याच्या निमित्तानं 12 वाजले तरी माणसं अजून टवटवीत आहेत. त्याचं एकमेव कारण आहे ही ताकद त्या परमात्म्याची महाराज. आणि पाहता पाहता 2 तास कसे निघून गेले हे सुद्धा कळलं नाही. म्हणून महाराज म्हणतात की खऱ्या अर्थानं देवाचा अवतार जन्माला येण्यासाठी अधर्म घडावा लागतो, तेव्हा धर्माचं पालन करण्यासाठी देव जन्माला येतात. अभंगाचं शेवटचं कामने धर्म रक्षावयासाठी आवाज माईक वाले कामने धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे
तीर्थ देवा तुझरान ते देवा वेरुनाथा दीननाथाच्या नाथा आरती वळीना तुम्हा योगेश्वरी कांता ते देवा वेरुनाथा रात्रीचा सुंदर तीर्थ देवा तुझरान ते देवा वेरुनाथा दीननाथाच्या नाथा आरती वळीना तुम्हा योगेश्वरी योगेश्वरी कांता जगदेवा वेरुनाथा झालेलो डांगण वंदिन चरण गुलाली बाई नरुबा तुझे रवी आलिंगनानंद भोजन भाव्यो आले नमने नमः विद्यावलंदरे उमदेव सर्व मम देव नमाच्या समर वियोगी रामनारायण केशवमारे अष्टमी केशव रामनारायण हेम कृष्ण आवलम जानकीन सीताराम माधरम गोपिकावलम जानकी नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे लच्छ बचे समजे खाली बसून घ्या. अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा अपराध महाराज